नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवणार आहे. लहान लहान दोन व्हिडिओ दाखवतोय. खरं तर आज कुठलाही राजकीय विषय घेऊन आलेलो नाही, पण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने कसं वागलं गेलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण कुठलेही काँग्रेसचे समर्थक नाही, काँग्रेसचे प्रेमी नाही, काँग्रेसचे कार्यकर्ते नाही किंवा राहुल गांधींच्या विचारांचे समर्थक असं वगैरे काहीच नाही. पण राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तिमत्वांमधला मला एक फरक तुम्हाला दाखवायचा आहे. आणि योगायोगाने मला यावर व्हिडिओ करायचाच होता, पण योगायोगाने काल एक असा व्हिडिओ माझ्या समोर आला, माझ्या पाहण्यात आला, जो पाहिल्यानंतर मला का कोणास ठाऊक असं वाटलं हा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही अनेक जणांनी हा व्हिडिओ पाहिला देखील असाल, पण तरी सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओतून मी शिवसेना एक वादळवर राहुल गांधींचा हा एक व्हिडिओ टाकतोय. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने कसं असलं पाहिजे, कसा आपला आदर्श इतरांनी घेतला पाहिजे, किती डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. मी तुम्हाला जो पहिला व्हिडिओ दाखवतोय यामध्ये राहुल गांधींचं एक जेस्चर दाखवतोय, त्यांच्या वागण्याची एक पद्धत दाखवतोय. म्हणजे मल्लिकार्जुन खरगे, आता हा कुठला व्हिडिओ आहे काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, काय प्रसंग होता, कशासाठी एकत्र आहेत हेही माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्वात वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, आपण पाहिलं असाल मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे एका उंबऱ्यातून बाहेर येत आहेत, दरवाज्यातून बाहेर येत आहेत. तिथे स्वतः राहुल गांधी उभे आहेत, ते पाहतायत. मल्लिकार्जुन खरगे बाहेर येत आहेत आपल्या पक्षाचे, म्हणजे खरं तसं पाहायला गेलं तर राहुल गांधी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, पदाने जबाबदारीने भारताचे विरोधी पक्ष नेते आहेत. पण तरी सुद्धा आपल्या पक्षाच्या एका वरिष्ठ वयानेही जास्त ज्येष्ठ त्या कार्यकर्त्याला मी म्हणेन, मी मल्लिकार्जुन खरगेंची आजपर्यंतची पद याच्यामध्ये मी जाणार नाही, पण त्या कार्यकर्त्याच्या बाबतीत स्वतः राहुल गांधी हे कशा प्रकारे वागतायत हे तुम्हाला पाहायचंय. कशा प्रकारे त्यांना तो उंबरा ओलांडण्यासाठी खाली असलेल्या चपला स्वतः हाताने उचलतात आणि बाजूला ठेवतायत. हे सारे जे प्रसंग आहेत ना, यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात की कशा प्रकारे ते व्यक्तिमत्व असू शकतं. बघा, शीतावरून तुम्ही भाताची परीक्षा करता, हे अगदी शीत आहे, याच्यातून संस्कार दिसतात, याच्यातून त्या व्यक्तीवर केले गेलेले संस्कार, आजवर केले गेलेले संस्कार दिसतात. तुम्ही अनेकदा पहा, राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यादरम्यान लहान मुलं मिळाली त्यांना की लहान मुलांच्या हातात काहीतरी गोडधोड ठेवायचा प्रयत्न करतात, चॉकलेट ठेवायचा प्रयत्न करतात, लहान मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. अगदी कुठलाही म्हणजे त्यांचा जो Z+ सिक्युरिटीचा तो कुठलाही मुलाईचा न बाळगता ते लहान मुलांमध्ये मिसळतात. मी अनेकदा पाहिलेले. पण हे सगळं एका बाजूला ठेवा, आपण समजू शकतो की इथे कॅमेरे असतील, ते कॅमेरे बघतायत वगैरे वगैरे म्हणून आपण, पण हे एका वैयक्तिक त्यांच्या पक्षाच्या त्या मीटिंगच्या नंतरचा हा जो व्हिडिओ आहे, कशा प्रकारे आणि किती साधं, म्हणजे एक अंगामध्ये टी शर्ट असतं, पायामध्ये म्हणजे खाली ती पॅन्ट घातलेली असते एक साधी, पायामध्ये अगदी साध्याशा चपला असतात किंवा कधीतरी स्पोर्ट्स शूज असतात. इतक्या साध्या पद्धतीचं ते राहणीमान. आणि त्यानंतर ज्या वेळेस आपल्या नेत्याच्या पायाजवळ असलेल्या त्या चपला हाताने बाजूला केली जातात, देशामध्ये एक वेगळा विचार जातो. एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. या व्हिडिओ नंतर तुमच्या अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की देशाचा विरोधी पक्षनेता म्हणजे जवळपास पंतप्रधानांच्याच समान इतकं त्यांना एक महत्व आहे. भारताच्या घटनेने विरोधी पक्षनेत्याला अनेक अधिकार दिलेले आहेत. ही सगळी पदं मिळवून सुद्धा अंगामध्ये तो बडेजाव नसणं, तो एक अतिशय थाटमाट नसणं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. ज्या प्रकारे त्यांनी त्या चपला उचलल्या, बाजूला केल्या, आपल्या नेत्याला थोडा आधार दिला, त्यांना बाहेर घेतलं, कोणी पाहिलं नाहीये तिथे, कोणी पाहिलं नाही. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही पहा कशा प्रकारे मल्लिकार्जुन खरगे सुद्धा त्यांना हाताला पकडून
तेही विचार करत नाहीत की हा माझ्या पक्षाचा एवढा वरिष्ठ नेता, याला मी कशा प्रकारे पकडू, असं पकडणं योग्य राहील का, अजिबात विचार करत नाहीत. म्हणजे ही नाती कुठपर्यंत आहेत पहा. हे एखाद वेळेस राहुल गांधी तुम्ही म्हणू शकाल की चला एखादा कॅमेरा पाहतोय की काय, हे सगळं पाहत असताना म्हणून ते सगळं करतायत. पण मल्लिकार्जुन खरगे त्यांना पकडतायत की. उद्या माझ्या पक्षाच्या वरिष्ठाने मला पकडलं समजा कॅमेऱ्यासाठी, एक उदाहरण घ्या तुम्ही, पण मला माहित नसताना मीही त्या नेत्याला पकडतोय, एवढी माझ्यात तरी हिंमत आली पाहिजे मी त्या नेत्याला पकडायची, त्याच्या हाताला पकडायची. नेता मला पकडतोय पण मी नेत्याला पकडावं एवढी हिंमत माझ्यात कुठून येणार, पण ती मल्लिकार्जुन खरगेंमध्ये आली. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला आता दुसरा एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आपल्या पक्षाच्या नेत्यांचा कशा प्रकारे सन्मान केला जातो तुम्हाला माहितीये. अगदी हार घालताना आपल्या हारामध्ये एकही नेता आला नाही पाहिजे, हारातून बाहेर व्हायचं. अगदी नजरेने सांगितलं तर हारातून बाहेर. किंवा एखाद्या ठिकाणी हातवारे करताना, लोकांना हात फिरवताना आपल्या पक्षाचा दुसरा नेता आपल्या पुढे 2 पावलं जर गेला असेल, लगेच त्याला मागे घ्यायचं, लगेच त्याला एका कोपऱ्यात ठेवायचं. असे अनेक प्रसंग मी तुम्हाला नरेंद्र मोदींविषयी दाखवू शकतो. एकदा हाही व्हिडिओ पहा ना, याच्यातून कळतं कोणाचे काय संस्कार आहेत ते. अगदी काहीच वेळापूर्वी मी तुम्हाला राहुल गांधींचा तो व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या चपलांना आपल्या हाताने सरळ करताना तुम्ही सर्वांनी पाहिलात. संस्कारांमध्ये फरक पहा. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सबंध आयुष्य त्यांनी काँग्रेससाठी घालवलं. त्या मल्लिकार्जुन खरगेंना आपल्या उतारवयामध्ये राहुल गांधींकडनं ही अशी वागणूक मिळते, आणि तिथे भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना कशी वागणूक मिळाली. लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदींसमोर हात जोडून उभे आहेत. नमस्कार स्वीकारणं दूरच, त्यांच्याकडे साधं नरेंद्र मोदींनी ढोंकूनही पाहिलं नाही. हा आहे नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आचरणातला, यांच्या वागण्यातला हा फरक तुम्ही सर्वांनी पाहिलात. खरं तर हा कुठल्याही विश्लेषणाचा विषय नाहीये. हे नेत्यांनी स्वतःच ठरवायला हवं कसं वागायचंय, कोणाशी कसं बोलायचंय, कोणाला कशी वागणूक द्यायची. पण लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला पप्पू म्हणून हिणवलं गेलं उभ्या भारतीय जनता पक्षाकडून, ज्यांना पप्पू म्हणून नाव ठेवण्यात आलं, त्या व्यक्तीचं वागणं पहा, त्या व्यक्तीच्या वागण्यातला साधेपणा पहा, आणि जी व्यक्ती स्वतःला विश्वगुरू म्हणून संबोधते ती व्यक्ती कशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांशी वागते, हे सुद्धा तुम्हा सर्वांसमोर येणं गरजेचं आहे. मनामध्ये ज्यावेळेस अहंकाराची भावना येते त्यावेळेस ते गर्वाचं घर खाली म्हणतात ना, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. हे फार काळ काही टिकणार नाहीये. देशभरामध्ये या गोष्टी फार काळ टिकणार नाहीत. राजकारण 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 म्हणून तुम्ही ज्या प्रकारे माणसं विकत घेण्याची स्पर्धा लावली आहे, ज्या प्रकारे पैशाचं राजकारण सुरू केलंय, कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा एक अंत असतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सुद्धा सांगितलं, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा इथे अधर्माचं राज्य वाढेल तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी वेगवेगळ्या अवतारांमध्ये जन्म घेईल. नक्कीच बरंच काही पाहायचंय आपल्याला, अनेक गोष्टी पाहायच्या आहेत, अनेक नरसंहार यांचे म्हणजे ह्या सगळ्या विनाशकाली विपरीत बुद्धींचे संहार पाहायचेत आपल्याला.